नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहता रिपब्लिकन वॉइस 24 न्यूज. आवाज तुमचा, बातमी आमची. आता आपण या लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात आपण बोलणार आहोत की गेल्या नांदेड लोकसभा निवडणुकीमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर हे निवडून आले होते. तर माजी मुख्यमंत्री म्हणून अशोकराव चव्हाण यांना देखील पराभूत करून यांनी ही निवडणूक जिंकली होती लोकसभेची. तर यावेळेस देखील पुन्हा एकदा त्यांना संधी देण्यात भारतीय जनता पार्टी यांनी त्यांना तिकीट दिलं होतं. तर यावेळेस त्यांची लढत वसंतराव चव्हाण सोबत होती आणि दुसऱ्याला बाजूला अजून एक तिसरी आघाडी म्हणून महाराष्ट्रामध्ये आलेली वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी अविनाश भोसरीकर या ठिकाणी उमेदवार म्हणून या रिंगणामध्ये होते. तर गेल्या वेळेस यशपाल भिंगे देखील या ठिकाणी होते. तर एकूणच या निवडणुकीमध्ये नेमकं फटका कोणाला बसणार आहे आणि कोणाची वर्णी या नांदेड लोकसभामध्ये खासदार म्हणून लागणार आहे ते येणाऱ्या 4 तारखेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकूणच जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी शक्यता खूप जणांकडून असं वर्तवण्यात येते की यावेळेस काँग्रेसची सीट किंवा भारतीय जनता पार्टीची सीट लागणार आहे असं सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी देखील एक ओबीसी उमेदवार म्हणून या ठिकाणी उमेदवार दिल्यामुळं त्यांची वर्णी लागण्याची याकडे शक्यता आहे असं अनेक जणांचं म्हणणं आहे. पण एकूणच एक विश्लेषण करायला गेलं तर या ठिकाणी लढत जी आहे या दोन पक्षातच होताना दिसून येत आहे. एकीकडे काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीकडे आणि महायुतीकडून जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर हे निवडणुकीमध्ये होते आणि यावेळेस देखील हे यावेळेची निवडणूक खूप अटीतटीची होणार आहे. एकूणच या निवडणुकीमध्ये कोणाची बाजू या खासदारसाठी या नांदेड लोकसभेमध्ये कोणाचा आवाज या संसदेमध्ये जाणार आहे येणाऱ्या या 4 तारखेला मात्र पाहावं लागणार आहे. आणि उद्यापासून आपण या तिन्ही जे उमेदवार होते वंचित बहुजन आघाडीचे असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे असेल किंवा काँग्रेसचे असेल यांच्या संदर्भामध्ये आपण उद्या एक विश्लेषण करणार आहोत की कशा पद्धतीने त्यांची निवडणूक जिंकू शकणार आहेत हे आपण या रिपब्लिकन वॉइस 24 चॅनलच्या माध्यमातून आपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि कोण निवडून येणार आहे आम्हाला कमेंट करून या रिपब्लिकन वॉइस 24 चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहोत. तर तुम्ही कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा व्हिडिओ पाठवा.